आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या शनिवारी गोव्यातल्या वॉस्को इथे जाहीर सभा होणार आहे। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते इथे उपस्थित असतील। दक्षिण गोव्यात भाजपकडून पल्लवी धेपे तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नाशिकची जागा शिवसेनाच लढणार असून हेमंत गोडसे यांना उमेदवारी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली आणि 2 दिवसात गोडसे यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे। नाशिकचा खासदार शिवसेनेचाच व्हायला हवा अशी ताकीद मुख्यमंत्र्यांच्याकडून देण्यात आली आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 35 पैकी फक्त 4 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत। धाराशिवमधून आता 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून आयोगाकडून त्यांना चिन्ह वाटप करण्यात आलंय। त्यामुळे आता निवडणुकीच्या आखाड्यात प्रचाराचा मोठा धुरळा उडणार आहे। अनंत गीते यांच्या प्रचार सभेला भास्कर जाधव यांनी हळदीचं कारण देत दांडी मारल्यानं विरोधकांनी भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। जाधव यांना उमेदवारांच्या प्रचारापेक्षा लग्न महत्त्वाचं वाटत असेल, त्यांचा निर्णय त्यांनी घेतला असावा अशी टीका योगेश कदम यांनी केली आहे। भास्कर जाधव गीते यांचा प्रचार करत नसतील तर अनंत गीते हे बॅकफूटवर जातील असा टोला देखील त्यांनी लगावलाय। राज ठाकरे यांचा निर्णय मनसेचे कार्यकर्ते निष्ठेनं पाळतील आणि महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी व्यक्त केला आहे। चुकीला चूक आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याचं धाडस केवळ राज ठाकरे यांच्यामध्ये आहे असंही अविनाश अभ्यंकर यांनी नमूद केलं। शिवसेना आमदार योगेश कदम यांनी मनसेच्या वैभव खेडेकर यांना टोला लगावलाय। केवळ स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवून घेण्यासाठी वैभव खेडेकर प्रयत्न करतायत, नाराजी दाखवून महत्त्व वाढवून घेतायत असा आरोप कदम यांनी केला। रत्नागिरी जिल्ह्यात मनसेची नाराजी नेमकी कशासाठी आहे असा प्रश्न करत त्यांनी खेडेकर यांच्यावरही निशाणा साधला। जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार हे 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळेला महाविकास आघाडी जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून आदित्य ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री उदय सामंत यांनी विनोद पाटील यांची भेट घेतली। यावेळेला तातडीचा सर्व्हे करून मला उमेदवारी द्यावी अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे। चर्चा सकारात्मक झाली असून मुख्यमंत्री विनोद पाटील यांची लवकरच भेट घेतील आणि या जागेवर तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे। त्यामुळे संभाजीनगरमध्ये महायुतीत मोठे उलटफेर होण्याची शक्यता चर्चिली जाते। बीड जिल्ह्याचं प्रारब्ध बहीण भाऊ मिळून ठरवू शकत नाहीत तर ते जनता ठरवेल असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावावर घणाघाती टीका केली। तुम्ही स्वार्थासाठी एकत्र आला आहात असा टोला सुद्धा बजरंग सोनवणे यांनी लगावला। आणि आता नाशिकमधली बातमी। देशभरात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। नाशिकच्या त्र्यंबक मार्गावर हनुमानाचं जन्मस्थान म्हणून ओळख असलेल्या अंजनेरी पर्वतावर सुद्धा हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतोय। अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मूर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले। भल्या पहाटे वाजत गाजत एक मिरवणूक काढण्यात आली। 6:15 हनुमानाचा जन्म सोहळा पार पडला। जय हनुमानच्या जयघोषात सगळा अंजनेरीचा परिसर दुमदुमून गेलाय। यासोबतच बुलेट